नमस्कार, मी चारुलता. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला ती कोण होती? ही कथा सांगतेय. ही थोडी मजेशीर आहे आणि थोडी बुचकळ्यात टाकणारी आहे. तर ऐका, ती कोण होती? कम ऑन डॅडी, कम ऑन. ज्ञानेश्वर आपल्या वडिलांना हात हलवून आपल्याबरोबर पळायला सांगत होता. दोघंही रोज सकाळी रनिंगला येत होते. त्या दोघांचं मित्राचं नातं होते. मुलगा बाप असं नातं नव्हतं. आता ही दोघांनी पळायची शर्यत लावली होती. कोण आधी गोल पूर्ण करतो? ज्ञानेश्वरचे वडील मागे पडले, म्हणून तो त्यांना चेअर अप करत होता. ज्ञानेश्वरचे वडील जवळ आल्यावर ज्ञानेश्वर म्हणाला, "काय डॅड, मागे कसा राहिला?" वडील म्हणाले, "ज्ञाना, मी काय तुझ्या वयाचा आहे का? तुझ्या बरोबरीने पळायला? 55 वय आहे आहे माझे." ज्ञानेश्वर म्हणाला, "डॅड, सुधा आंटी ऐकेल, मग तुझी पंचाईत होईल." सतीश काका म्हणतात, "ए गधड्या, काय बोलतोस?" ज्ञानेश्वर अजूनही चिडवायच्या मूडमध्ये असतो. तो म्हणतो, "डॅड, मनात तर लाडू फुटताय, पण दाखवतात मी त्यातला नाही. तू लाईन मारतो तिच्यावर, मला काय माहीत नाही." सतीशराव म्हणतात, "ए ज्ञाना, तुझ्या जिभेला हाड नाही. आमची फक्त ओळख आहे एवढंच. आणि तुला सांगू का, माझी व कुलकर्णीबाईंची गेली 7 वर्ष ओळख आहे. पण ती काही 30च्या पुढे गेली नाही." दोघंही एकमेकाला हाय-फाय करत हसायला लागतात. ज्ञानेश्वरच्या आईने दोघा बाप-लेकांसाठी ब्रेकफास्ट डायनिंग टेबलावर मांडून ठेवला. ज्ञानेश्वर साठी दूध, कॉर्नफ्लेक्स, फळं, नवऱ्यासाठी गरमागरम कांदा पोहे, त्यावर ओल्या खोबऱ्याचा किस, कोथिंबीर, बाजूला रसरशीत लिंबू, चहा अशी जय्यत तयारी तिने केली. दोघंही घामाघूम होऊन आले. ज्ञानेश्वरने गुड मॉर्निंग मॉम म्हणून आईची किसी घेतली. नीलांबरी काकूने ज्ञानेश्वरच्या हातावर प्रेमाने एक चापट देत म्हणाल्या, "काय हे ज्ञानू, आत्ताच माझी अंघोळ झाली. घामट अंगाने काय मिठी मारतोस? जा, आधी बाथरूममध्ये स्वच्छ अंघोळ करून ये." ऐकेल तो ज्ञानेश्वर कसला. त्याने आईला अजून एकदा मिठी मारली आणि म्हणाला, "मॉम, तुझ्यासारखी दुसरी मॉमच नाही." नीला काकूने त्याच्या हातावर चापट मारली. म्हणाल्या, "कार्ट्या, मला अजून देवपूजा करायची आहे. तू पारोसा, जा आधी अंघोळ करून ये." तिघही ब्रेकफास्ट करायला बसले. सतीश काकांनी गरमागरम पोह्याचा पहिला घास घेतला. म्हणाले, "नीलू, कांदा पोहे खावे तर तुझ्याच हातचे. मस्त झाले पोहे." नीलांबरी काकू नवऱ्याच्या तोंडून आपली स्तुती ऐकून सुखावली. सतीश काका ऑफिसला निघून गेले आणि ज्ञानेश्वर कॉलेजला गेला. तो बी-एससीच्या शेवटच्या वर्षाला होता आणि नीला काकू घरकामाला लागली. रात्रीचे 8 वाजले होते. ज्ञानेश्वरने बेल वाजवली. सतीश काकांनी दार उघडलं. ज्ञानेश्वरला बघून ते म्हणाले, "ज्ञानू, इतका उशीर? केव्हाची तुझी जेवायला वाट बघतो आम्ही. कुठे गेला होतास? आज आजकाल तुला रोजच उशिरा होतो." ज्ञानेश्वर म्हणाला, "काही नाही विठ्ठल, मी मित्रांबरोबर नाक्यावरच होतो." सतीश काका म्हणाले, "रोज काय रे तुझं नाक्यावर काम असतं? अभ्यास करतोस ना?" ज्ञानेश्वर म्हणाला, "हां, हां विठ्ठल, अभ्यास तर मी करतो. काळजी नको करू." ज्ञानेश्वर वडिलांना विठ्ठल म्हणत असतो. ते ऐकून नीला म्हणते, "ज्ञानेश्वर, हे काय विठ्ठल, विठ्ठल चालू रे तुझे? तुझ्या डॅडींचं नाव काय विठ्ठल आहे?" ज्ञानेश्वर म्हणतो, "मॉम, तू माझे नाव ज्ञानेश्वर ठेवलं ना, मग मला सांग ज्ञानेश्वरच्या वडिलांचे नाव काय?" "विठ्ठलपंत. म्हणून मी विठ्ठल म्हणतो."
नीलांबरी मोठ्या उत्साहाने म्हणाली, "अरे, तुझं नाव मी ज्ञानेश्वर का ठेवले माहीत आहे का?" त्याची एक गंमतच झाली. मला तुझ्या वेळेस दिवस होते, तू माझ्या पोटात होता, त्यावेळची गोष्ट. मी ज्ञानेश्वरीचा 16वा अध्याय वाचत होते आणि माझ्या पोटात दुखायला लागले. दुसऱ्याच दिवशी तुझा जन्म झाला, म्हणून तुझे नाव ज्ञानेश्वर ठेवले. ज्ञानेश्वर म्हणाला, 20,10,00,000. ज्ञानेश्वरची आई म्हणाली, "हे काय? 20,10,00,000 म्हणजे काय?" ज्ञानेश्वर म्हणाला, "मॉम, मला समजायला लागलं ना, तसं ही कहाणी तुझ्या तोंडून जितक्या वेळा ऐकली त्याची गिनती केली मी." तेवढ्यात शेजारच्या रानडे काकू आल्या. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, चहा-पाणी झालं. मग रानडे काकू का आल्या हे सांगितलं. त्या म्हणाल्या, "अगं नीलांबरी, तुझ्याकडे मोठं पातेलं आहे का? मला पाहिजे होतं." माझ्या मॉमला तर स्फुरण चढले सांगायला. "अगं गीता, काय सांगू तुला, फार छान पातेलं होतं गं माझ्याकडे. मी मुद्दाम ते पातेलं तुळशीबागेतून आणले होते. दिवाळीत लाडूचा रवा भाजायला, चिवडा करायला आणलं होतं. पण माझा ज्ञानू, त्याच्या मित्राचा वाढदिवस होता. त्याला मोठं पातेलं पाहिजे होते. मुलं-मुलंच राहत होती. न्याण्याने दिले त्याला. मला वाटलं आणेल 2 दिवसात. अगं 8 दिवस झाले, पण त्याने आणलेच नाही. मी आठवण केली तर म्हणतो, "आणतो गं, कुठे पळून चालले का तुझे पातेलं?" आता कित्येक वर्ष झाले ते पातेलं काही माझ्याकडे आले नाही. आता त्याचा मित्र पण राहत नाही इथे. तो गेला अमेरिकेत. ते पातेलं फार छान होते. बहुतेक ते पातेलं तो अमेरिकेत घेऊन गेला असावा. गीता काकू म्हणाल्या, "चल, तुझं पातेलं तरी अमेरिकेत गेलं." नीला म्हणाली, "अगं, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही." दोघींना आनंद झाला. आपलं पातेलं अमेरिकेत गेलं, त्या समाधानाने हसायला लागल्या. मी कपाळावर हात मारून घेतला. "अरे, ते जर्मनचं पातेलं, तो अमेरिकेत कशाला नेईल? सामानाचं वजन वाढवायला?" पण बोलणार कोण? आज ज्ञानेश्वरचा बी-सी-एस रिझल्ट लागल्याने तो घरातून लवकरच कॉलेजला गेला. नीलांबरी काकूंना व सतीश काकांना माहीत होतं ज्ञानेश्वर फर्स्ट क्लास मिळवणार. म्हणूनच सतीश काकांनी देवापुढे ठेवायला आधीच पेढे आणून ठेवले. दुपारचा 1 वाजला तरी ज्ञानेश्वर आला नाही. नीलांबरी नीलांबरी काकूंना टेन्शन यायला लागलं. त्या सतीश काकांना म्हणाल्या, "ज्ञानाला फोन लावून तरी बघा, अजून कसा आला नाही हा?" सतीश काका म्हणाले, "अगं मित्रांमध्ये असेल, येईल." पण नीला काकूंपुढे सतीश काकांचं काही चालणार का? त्यांनी फोन लावला. ज्ञानेश्वरने फोन उचलला. सतीश काका म्हणाले, "अरे ज्ञानू, कुठे आहेस? ये ना लवकर घरी. आम्ही वाट पाहतोय." ज्ञानेश्वर म्हणाला, "हं, येतोच थोड्या वेळात." सतीश काकांनी फोन खाली ठेवला खरा, पण त्यांचा चेहरा काळवंडला. ते चिंतेत पडले. हे नीलांबरीच्या नजरेने टिपले. ती सतीश काकांजवळ जाऊन विचारले, "अहो, काय झाले? तुमचा चेहरा का उतरला? ज्ञाना पास झाला ना?" सतीश काका म्हणाले, "ज्ञाना पास तर होणारच, पण त्याचा आवाज मला बरा वाटला नाही. नक्की काहीतरी झाले." नीला म्हणाली, "असं करा, तुम्ही त्याच्या कॉलेजला जा आणि त्याला घेऊनच या." सतीश काका म्हणाले, "तसं केलेलं त्याला आवडणार नाही. त्यापेक्षा त्याची येण्याची आपण वाट बघूया." संध्याकाळी ज्ञानेश्वर घरी आला. त्याचा चेहरा उदास होता. त्याच्या चेहऱ्याकडे बघून सतीश काकू काही बोलले नाही. नीलांबरीने त्याला प्यायला पाणी दिले. नीलांबरी म्हणाली, "ज्ञाना, चल जेवून घे. सकाळपासून काही खाल्लं नसेल." ज्ञानेश्वर म्हणाला, "मॉम,
मला भूक नाही. थोड्या वेळाने मी जेवेल. नीलांबरीच्या पण लक्षात आलं, बळजबरी करण्यात अर्थ नाही. त्याचा वेळ त्याला दिला पाहिजे. थोडा वेळ गेला. सतीश काकांची चुळबुळ सुरू झाली. त्यांच्या मनात यायला लागलं, हा काही बोलत का नाही? न राहून ते बोलले, "ज्ञाना, काय झाले? तू उदास दिसतो." ज्ञानेश्वर म्हणाला, "डॅड, मी पास तर झालो, पण मला फर्स्ट क्लास नाही मिळाला." नीलांबरी म्हणाली, "अरे एवढंच ना? पास तर झाला, एवढं घाबरून दिलं आम्हाला?" असं म्हणून नीलाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याची किसी घेतली. रात्रीची जेवण झाली रात्रीची जेवणं झाली. नीलांबरी झोपायला गेली. ज्ञानेश्वर पण आपल्या रूममध्ये गेला. रात्री 10च्या सुमारास सतीश काकांनी कॉफी बनवली व ते ज्ञानेश्वरच्या रूमकडे गेले. इथेच मी माझी कथा थांबवतीये. माझी कथा जर तुम्हाला आवडली असेल, तर माझ्या चॅनेलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याच्या पुढचा भाग मी तुम्हाला लवकरच पाठवेल. नमस्कार.